ही मस्ती आलीच कशी कुठनं? ही धाडस कशी निर्माण होते? मला काय फरकच पडत नाही. मला कोण काय करते? महाराष्ट्रात असे प्रकार जर घडत असतील तर हे दुर्दैव आहे. काय काय तो हा महाराज करतो, स्वतःला महाराज समजून घेतो किंवा बाबा स्वतःला समजून घेतो. नाही, चुकीचं नाही. अशा गोष्टी प्रकार होऊच नयेत आणि म्हणूनच ही मस्ती आलीच कशी कुठनं? ही धाडस कशी निर्माण होते? हे सगळे कारण चौकशी करायला पाहिजे. सखोल ह्याची चौकशी व्हायला पाहिजे. या बाबाकडे कोण कोण जात होतं? या बाबा काय काय करत होता? हे काही एका दिवसाचं घडलेलं हे प्रकरण नाही आहे. अनेक दिवसापासून चालू होतं. आज त्या एका भगिनीने धाडस केलं म्हणून हे सगळं प्रकरण बाहेर आलेलं आहे. पत्रकारांचे मोबाईल देखील हिसकवण्याचा प्रयत्न झाला. चुकीचं आहे. पत्रकारांना संरक्षण मिळालंच पाहिजे आणि सगळ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्या भगिनीने जे धाडस केलं हे सगळं पुढे आणायचं आणि त्या महिला आयोगाचे अध्यक्ष ते विश्वस्त आहेत असं माझ्या कानावर आहे. म्हणजे आणि अजूनही त्यांनी राजीनामा दिला नाही. हा आणि मोठा प्रश्न आहे. एवढी त्यांच्या धाडस कुठे निर्माण झालेली आहे? मला काय फरकच पडत नाही. मला कोण काय करते? ही जी भावना आहे ही भावना संपून टाकण्याची साठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. पोलिसांकडे अशा म्हणजे लैंगिक अत्याचार आपल्या बाबतीतल्या 57 ते 58 व्हिडिओ पोलिसांकडे मिळालेले आहेत अशी माहिती मिळाली. मला सुद्धा अनेक पत्रकारांची मी ज्यावेळी लँड झालो अनेक पत्रकारांनी मला सांगितलं सुद्धा. मी सुद्धा माहिती घेत होतो. एक दोन व्हिडिओ माझ्याकडे सुद्धा आले. पण हे जे म्हणून मुख्यमंत्र्यांना मी मगापासून एकच नाव घ्यायला लागलोय की हा विषय इतका गंभीर आहे. या विषयाची पूर्ण विचारपूस पूर्ण चौकशी हे मुख्यमंत्र्यांच्या डायरेक्ट अंडर व्हावी असं मी या मताचं आहे. का हा मेसेज हा नुसता नाशिकचा नाही आहे किंवा एका बाबाचा नाही आहे. हा विषय हा पूर्ण महाराष्ट्राचा अस्मितेचा विषय. महाराष्ट्रात असे प्रकार जर घडत असतील तर हे दुर्दैव आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी माझी विनंती बाकी थोडे कामं बाजूला ठेवून कारण का आपल्या भगिनी ह्या महाराष्ट्रात सुरक्षित राहायला पाहिजेत. एक विश्वासाने आपला हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या नात्याने त्या विचार राहतात. तो विचार म्हणजे प्रस्थापित आयुष्यभर व्हावा या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालायला पाहिजे. माध्यमांनी त्यांना अटक केली असं माझ्या कानावर आहे. खरोखरच निंदनीय आहे. म्हणजे असे प्रकार महाराष्ट्रात घडतात. ज्या महिला आयोगाच्या सुद्धा प्रमुख ज्या कोण आहेत त्यांच्या ट्रस्टच्या त्या विश्वस्त आहेत असं माझ्या कानावर आहे. माझं तर उलटं मुख्यमंत्र्यांना म्हणणं हे आहे की ताबडतोब त्यांनी जर राजीनामा नैतिक दृष्टिकोन राजीनामा जर त्यांनी दिला नाही तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा राजीनामा लगेच घ्या. राजीनामा देत असतील तर त्यांना बडतर्फ करा अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. कारण का महिला आयोगाच्या प्रमुख आहेत त्या तिथल्या विश्वस्त आहेत आणि महिलांच्यावर हा बाबा जो कोण असेल अत्याचार करतो अशी परिस्थिती निर्माण होते महाराष्ट्रात. ही दुर्दैव आहे. कठोर निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. याबाबत एसआयटीची देखील स्थापना याबाबत एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे. यामागं कोण कोण आहेत? कोण त्या महाराजाकडे जातात? काय काय तो हा महाराज करतो? स्वतःला महाराज समजून घेतो किंवा बाबा स्वतःला समजून घेतो. हे सखोल चौकशी व्हायला पाहिजे. असे प्रकार महाराष्ट्रात घडायला नाही पाहिजेत आणि असे जर प्रकार महाराष्ट्रात घडत असतील अशा लोकांना महाराष्ट्रात ठेवू नये असं या मी मताचं आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.